आता सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये आंतरजातीय विवाहाला प्राधान्य दिलं गेलंय. कायद्याने सुव्यवस्थेने देखील पाठबळ दिलंय. आंतरजातीय विवाह करायला कायदा सुव्यवस्थेची मदत आहे, परंतु गावपाड्यामध्ये खेड्यापाड्यांमध्ये जुनी परंपरा अजून जपली जाते आणि आंतरजातीय विवाह नाव देखील काढण्यात येत नाही. तसंच दिनेशचं आणि रेखाचा या दोघांचा आंतरजातीय विवाह झाला होता. त्यांच्या दोघांच्या लग्नाला 2-3 वर्ष होऊन गेले होते आणि हे लग्न कुटुंबाच्या विरुद्ध केल्यामुळं, या दोघांमध्येच प्रेम संबंध असल्यामुळं हे 2-4 वर्ष सुखी संसार झाला. पण दिनेशमध्ये आणि रेखामध्ये वारंवार भांडणं होऊ लागली, वाद होऊ लागले. या दोघांच्या भांडणाचा वादाचा परिणाम इतका भयानक झाला की दिनेश याच्याविषयी जे प्रेम होतं रेखाच्या मनामध्ये आणि जे घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन लग्न केलं होतं, त्या रेखाच्या मनातून दिनेश विषयीचे प्रेम निघून गेलं. दिनेशला देखील रेखाविषयी थोडीही तळमळ राहिली नाही. दोघांचेही मन दुभागले गेले. याचाच दुष्परिणाम असा झाला की रेखाचं दिनेश सोबत बिनसल्यानंतर भांडण वारंवार होत असल्यामुळं रेखा एकटी पडली आणि तिला कोणीतरी आधार द्यायला पाहिजे असं तिला जाणवलं आणि तिचं घराच्या शेजारीच राहणाऱ्या विश्वा नावाच्या तरुणासोबत प्रेम संबंध जुळला. विश्वा नावाच्या तरुणासोबत अफेअर सुरू झालं आणि तो खास प्रियकर बनला. जेव्हा दिनेश बाहेर जाईल, घराच्या बाहेर ड्युटीला कामाला जाईल, त्यावेळेला विश्वाला तिनं घरी बोलून घ्यायचं आणि नको ते चाळी करायची. अनैतिक संबंध, शारीरिक संबंध, संपूर्ण काही तिचं सर्वस्व तो प्रियकर विश्वा झाला होता रेखाचा. तिचं लग्न झालेलं असून देखील, पती असून देखील तिचं विवाहबाह्य संबंध सुरू झाले होते. परंतु दिनेश सोबत वारंवार भांडणं होत असल्यामुळं आणि विश्वाची साथ मिळाल्यामुळं त्या दोघांनी मिळून, म्हणजेच रेखा आणि तिचा प्रियकर विश्वा, या दोघांनी मिळून एक कट रचला दिनेशला संपवण्याचा. आणि दिनेशला संपवल्याच्या नंतर आपण संसार थाटू, आपण लग्न करू असं त्यांचं ठरलं. ज्या वेळेला घरामध्ये भांडण झालं दिनेशचं आणि रेखाचं परत, त्यावेळेला रेखाने प्रियकर विश्वाला बोलून घेतलं आणि तो घरी येईपर्यंत रेखाने दिनेशच्या डोक्यामध्ये वार केले धारदार शस्त्राने. दिनेश खाली रक्ताच्या थारोळ्यात पडला. विश्व आला तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. मग ही बॉडी कशी लपवायची म्हणून त्यांनी प्लॅन केला. एक बॅग घेतली आणि त्या बॅगमध्ये त्याची बॉडी भरली, चेन लावली आणि ती बॉडी गाडीवर धरली आणि नदीमध्ये नेऊन फेकून दिली. आणि ती मोटरसायकल जी होती दिनेशची, ती मोटरसायकल देखील त्याच ठिकाणी आडवी रोडवर सोडून दिली आणि तिथून फरार झाले. जेव्हा मोटरसायकल पंचनामा करण्यात आला, त्यावेळेला हा अपघात आहे असं दाखवण्यासाठी रेखाने आणि ती प्रियकर विश्वाने केलं होतं. परंतु यामध्ये कितीही गुन्हेगारी केली तरी सत्य हे लपत नसतं. अगदी तसंच झालं या क्राईम मध्ये देखील. ज्या वेळेला त्यांनी ती बॉडी बॅग मध्ये भरून नदीमध्ये फेकून देण्यासाठी रस्त्याने येत होते, त्यावेळेला रस्त्याने जिथं तिथं रक्ताचे थेंब पडलेले होते. अपघात असेल तर मग हे असं चित्र नसायला पाहिजे. पोलिसांना संशयाची सुई आली आणि संशयापोटी त्यांनी त्याची पत्नी, दिनेशची पत्नी रेखा आणि प्रियकर विश्वा दोघांना ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी, खाकीचा धाक दाखवला. त्यावेळेला त्या दोघांनी संपूर्ण कबुलीने जबाब दिला, गुन्हा कबूल केला. त्यांनी सांगितलं, आमच्या दोघांमध्ये भांडणं होत होते आणि मला एकटी पडली असं वाटत होतं. मला आधार द्यायला विश्वा भेटला. आम्ही दोघं सुखी संसार करणार होतो. आम्हाला अडथळा ठरणारा दिनेश, त्याला संपवलंय आम्ही. कबुली जबाब दिला. पोलिसांनी त्यांचा गुन्हा जबाब नोंदवून घेतला आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांना बंद करण्यात आलं. पुढील कारवाई पोलीस करत आहेत. गडचिरोली येथील ही घटना समोर येते आणि हे तिघही तरुणी अवस्थेतील आहेत, प्रौढ नाहीत, वयोवृद्ध नाहीत. आणि ह्या तिघांमध्ये झालेलं आज निष्पाप दिनेश जीवानिशी गेला पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे. त्यामुळं वैवाहिक जीवन असेल किंवा विवाहाच्या अगोदर तारुण्य अवस्था असेल, आपले शेजारी पाजारी असतील, आपले नातेसंबंध असतील, कुठेही हालचाली संशयास्पद वाटल्या तर त्याची खात्री करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर अशा घटनांना सामोरं जावं लागतं. तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जो मयत पती आहे त्याचं पूर्ण नाव दिनेश सूर्यभान डोंगरावर आहे आणि पत्नीचं नाव रेखा दिनेश डोंगरावर, आणि जो प्रियकर आहे त्याचं पूर्ण नाव आहे आरोपी असणारा विश्वास सांगोले. असे हे तिघांमधील ही घटना आहे आणि रिअल मराठी क्राईम स्टोरी घडलेली ताजी आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी सत्य. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा आणि देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत राहा. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.